ते तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी झाडू आणि प्लास्टिकची पिशवी ही तर असतेच. मग तुम्ही कधी याच झाडूला प्लास्टिकची पिशवी लावून बघितलं आहे का? त्यामुळे आपल्या रोजच्या कामामधल्या किती अडचणी दूर होतात हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तर जाणून घेणारच आहोत, पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत, ज्या की सर्वांचाच या ठिकाणी फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे नेलपेंटसाठी. महिला म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या नेलपेंट लावण्याची प्रत्येक महिलेला आवड असते. मग अशा वेळेस काय होतं की सुरुवातीला आपण एखादी नेलपेंट लावून ठेवलेली असते आणि नवीन त्यावरती नेलपेंट लावायची म्हटले की ते व्यवस्थित दिसत नाही. मग कधी कधी आपल्याकडे नेलपेंट रिमूव्हर सुद्धा नसतं. तर अशा वेळेस एक ट्रिक वापरून तुम्ही तुमच्या नखांना जी जुनी नेलपेंट आहे ती अगदी इझिली काढू शकतात. त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे नेलपेंट. जे आपण कुठल्या कलरची तुमच्याकडे नेलपेंट असेल किंवा नवीन नेलपेंट तुम्हाला ज्यावरती लावायची असेल ती नेलपेंट घेतली तरीही चालेल आणि अशा पद्धतीने नखावरती लावायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे नेलपेंट रिमूव्ह करण्याची. ही खरंच सर्वात सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे, बघू शकतात. नवीन नेलपेंट लावल्यानंतर लगेचच आपल्याला एखाद्या कपड्याने किंवा कापसाने व्यवस्थित हे पुसून घ्यायचं आहे आणि जी जुनी नेलपेंट आणि नवीन लावलेली नेलपेंट दोघंही नेलपेंट अगदी इझिली रिमूव्ह होतात. अगदी स्वच्छ नखांवरती एवढीशी सुद्धा नेलपेंट राहत नाहीत आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघितला. नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. आणि बघू शकतात सर्व जी नेलपेंट आहे अगदी इझिली आपण या ठिकाणी काढलेली आहे. नेलपेंट रिमूव्हरचा वापरसुद्धा करण्याची आपल्याला गरज पडली नाही. तर लाईक करा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे कापसाच्या वाती बनवण्यासाठी. आता सणासूद सुरू होत आहेत, मग आपल्याला त्यावेळेस दिवेसुद्धा तेवढेच लावावे लागतात. परंतु काय होतं, बऱ्याच महिलांना भरपूर वाती बनवावे लागतात. मग अशा वेळेस आपल्याला वातीसुद्धा व्यवस्थित पटापट बनवता येत नाही. काही महिलांना असं हातावरती वाती व्यवस्थित बनवता येत नाही. तर अशा वेळेस आपण आज एक अगदी सोपी ट्रिक या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला वाती बनवण्यासाठी वेळसुद्धा कमी लागेल आणि मेहनतसुद्धा कमी लागेल. तर बघा, सुरुवातीला आपल्याला ज्या साईजच्या आकाराच्या म्हणजे आपल्याला जेवढ्या लांब किंवा छोट्या वाती तयार करायच्या आहेत त्या आकारामध्ये व्यवस्थितरित्या कापसाला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. मग तुम्ही कापसाला तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढी वात बनवायची त्यानुसार अशा पद्धतीने कापूस जो आहे तो असा व्यवस्थितरित्या वातीच्या साईजचा किंवा वात जेवढी जाड किंवा कमी म्हणजे अशी बारीक जेवढी बनवायची त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने कापसाला काढून घ्यायचं आहे. जेवढ्या वाती बनवायच्या सेम तुम्ही या पद्धतीने काढून घेऊ शकतात. अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही भरपूर अशा वाती या ठिकाणी बनवू शकतात. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे अगरबत्तीची काडी, जी की अगरबत्ती सर्वांच्याच घरी असते. अशी अगरबत्ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि जो वरचा जो मसाला असतो अगरबत्तीचा तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. आता बघा, हा जो आपण अगरबत्तीचा जो मसाला काढलेला आहे तो अजिबात फेकून द्यायचा नाही आहे. तुम्ही धूप जर वापरत असाल तर याला एखाद्या धूप वगैरे किंवा कापसाची अशी छोटीशी म्हणजे अशी एक पोलटी बनवून त्यामध्ये सुद्धा तुम्ही याला तेल टाकून हे जळायला ठेवू शकतात, म्हणजे फेकून अजिबात द्यायचं नाही. त्यानंतर बघा, ज्या आपण कापसाच्या शेप बनवला होता त्या फक्त अगरबत्तीवरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे, अगरबत्तीच्या काडीवरती, आणि फक्त एकदा हाताने असं फिरवायचं आहे आणि वात आपली अगदी इझिली या ठिकाणी तयार होते. रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे, बघू शकतात. न मेहनत घेता किंवा अतिशय एकसारख्या आणि सुंदर अशा वाती आपण या पद्धतीने तयार करू शकतो. कमी मेहनतीमध्ये तुम्ही भरपूर वाती अशा पद्धतीने बनवू शकतात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. तर बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला जसं वाती तयार करून दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला या वाती बनवायच्या आहे. आता सध्या गणपती, गौराई गणपती वगैरे भरपूर असे सण पुढे येणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणारी आहे. आणि ट्रिक आवडल्यास आपल्या काकूला, आजीला, मम्मीला, आईला सगळ्यांना सांगा, जेणेकरून त्यांची देखील मेहनत कमी होईल. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे चहाच्या कप
कपसाठी. आपल्या सर्वांच्याच घरी कप हे असतात. मग काय होतं की चहाचे कप आपण कितीही घासले तरी खाली दांडीला म्हणा किंवा खालच्या तळामध्ये वगैरे असे पिवळसर जे डाग असतात चहाचे ते नेहमी पडतात. मग अशा वेळेस त्या ठिकाणी घासणीसुद्धा व्यवस्थित पोहोचत नाही किंवा आपण त्याला व्यवस्थित घासूसुद्धा शकत नाही. तर त्यावेळेस काय करायचं आहे, आठवड्यातून 1 वेळा तुम्हाला ही ट्रिक ट्राय करायची आहे. यामुळे कपाचा जो स्मेल असतो, दुर्गंध असतो दुधाचा वगैरे, तो सुद्धा येत नाही. तर बघा मी या ठिकाणी कोलगेट घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जे कोलगेट आहे ते कपाला लावायचं आहे. अगदी थोडंसं घेतलं तरीही चालेल. जेवढे काही तुमच्या घरामध्ये कप असतील त्या सर्व कपांना तुम्ही अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा कोलगेट नक्की लावून बघा. तुमच्या कपाचा कधी वास येणार नाही, जो बॅड स्मेल असतो तो सुद्धा निघून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो पिवळसरपणा कपांना आलेला असतो चहामुळे तो सुद्धा पूर्ण या ठिकाणी निघून जाईल. आपण तसंही साबणाने भरपूर कपांना घासतो पण तरीही कप जे आहे ते पिवळसर रंगाचे दिसतात. तर अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी ही ट्रिक जी आहे ती ट्राय करू शकतात आणि अगदी इझिली तुमचे कप जे आहे ते चकाचक करू शकतात आणि त्यातला जो बॅड स्मेल आहे तो सुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकतात. यानंतर व्यवस्थित आता घासणीने घासून घ्यायचं आहे जेणेकरून कोलगेटचा जो स्मेल आहे तो बऱ्यापैकी कमी होईल. आणि बघा अगदी स्वच्छ कप या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि सर्वांच्याच उपयोगात येणारी टिप्स आहे ती म्हणजे झाडूसाठी. आता आपण झाडू खरेदी करतो तर त्यावेळेस काय होतं, बऱ्याच वेळा झाडता आपलं हे झाडूचे जे पुढच्या दांड्या आहेत त्या खाली गळून जातात. मग त्यावेळेस आपल्याला त्या एक गोळा कराव्या लागतात आणि प्रत्येकासोबत असं होतच असतं. तर बघा तसं जर तुमच्यासोबत होत असेल तर या ठिकाणी एक प्लास्टिकची पिशवी आपल्याला घ्यायची आहे. छोटी मोठी कुठलीही पिशवी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि इस्त्रीला असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर ही जी पिशवी आहे या पिशवीवरती व्यवस्थितरित्या जी गरम इस्त्री जी आहे ती अशा पद्धतीने फिरवायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपला जो झाडू आहे त्याच्या ज्या काड्या आहे अजिबात गळणार नाही. संपूर्ण झाडू जे पिशवी जी आहे ती अगदी पॅक झाडूला चिटकते. त्यामुळे ज्या आपल्या काड्या आहे त्यासुद्धा पूर्ण पॅक राहतात. तसंही आपण दोरीने याला बांधू शकतो परंतु दोरीने बांधण्यापेक्षा ही ट्रिक खूप सोपी आहे आणि उपयोगाची सुद्धा आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला यापैकी सर्वात जास्त टिप्स कुठली आवडली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सर्व ज्या ट्रिक्स आहे जर आवडल्या असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि बघा संपूर्ण जो झाडू आहे पूर्ण पॅक झालेला आहे. यानंतर याची एकही काडी अजिबात निघणार नाही. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.